निस्वन थोडे सगळे संघ होते ह्याच्यामुळे निस्वन एकसारखे होती. तुमची निस्वन किती महिन्यामध्ये झाली असेल जाणवलं? 1 महिन्याच्या आताच झाली. मला काय म्हणायचं, जी काही केळी क्षेत्रात नवीन आणि जुने आहेत आणि ज्यांचं काय कष्ट करून खर्च करून प्लॉट बिघडल्यात त्यांनी वापरायला पाहिजे. त्यांनी वापरायला पाहिजे. आणि जे काही अगदी केळीत माझी तारांबळ नाही झाली पाहिजे, आज मी वेगळा शब्द काढतोय की केळीत माझी तारांबळ नाही झाली पाहिजे असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी पण वापरा बायोरेनिक पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरावं. ह्याचं कारण पण असं सर, रिझल्ट आहे. नाही रिझल्ट तर आहे, पण आपल्या शेतकऱ्यांची जिरती कुठं, आता जिरती म्हणताना सुद्धा माझ्या जीवावर येते बोलताना, कारण ही आपल्याला जिरवायची नाही म्हणून तर हे कर्म चाललंय आपलं. पण आपली जिरती कुठं आपल्या शेतकऱ्यांची, की आपण ज्यावेळेस कष्ट खर्च करून वेळ देऊन कुठलाही पीक असेल, केळी असन, ऊस असन, तरकारी मधलं, व्हेजिटेबल मधलं असन किंवा बागेमधलं असन कुठलं, अगदी मी म्हणतो डाळिंब असन, द्राक्ष असन, आपण सगळं आपल्या पद्धतीने आपल्या अनुभवानुसार खर्च करतो, वेळ देतो आणि वय त्याचं होतं आणि वयानुसार त्या पिकाची वाढ नसती. त्यावेळेस लक्षात येतं आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला की मी कुठं चुकलो गड्या. मी म्हणतो तुम्ही कुठंच चुकला नाही वैयक्तिक. त्याचं कारण असं की कष्ट आणि खर्च करायला आणि आपण तिथं वेळ द्यायला कमी नाही पडलो, पण उत्पादन तसं दिसना, वयानुसार पीक तसं दिसना. त्याचं मूळ कारण हे वय काढतंय, नाही वय काढतंय, पण याचं मूळ कारण हे की 34 प्रकारचे कंटेन टाकलेले खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, खाल्लेलं वय बाहेर काढणे आणि वयानुसार वाढ करणे. वयानुसार वाढ करणे ही वापरा बायोरेनिक करते. आता मार्केटमध्ये काय झालंय याच्यावर बोलायची गरज नाही. मला काय म्हणायचंय, जी काही केळीत नवीन जुने आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक काय सांगू शकाल? कारण आज शेतकरी कष्ट कराय खर्च कराय कमी नाही, फक्त दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. दिशा भेटली की आनंद आहे, दशा जवळ आले की ते आनंद कुठे गेलाय कोणाला सांगायसारखा नाही. त्याच्यामुळे वापरायला पाहिजे बघा. ज्याला काय कळत नाही का नवीन, त्यांनी वापरलं तर म्हणजे चांगलंय. आणि कळतंय त्यांनी वापरले अजून काय होईल ते तर चांगलंच की. म्हणजे मी काय म्हणतो ऐका, आपण मराठी म्हणे पावणारा बुडतो. मग मी म्हणतो अनुभवी आहेत ना, आनंद आहे की आपल्याला कुठं दुःख आहे, पण अनुभव आलाय ती तर वापरते दरवर्षी. समजा नवीन तर अवश्य वापरायला पाहिजे. नवीन तर अवश्य वापरलं पाहिजे, कारण विषय असा वय फी खाणार नाही काय नाही. वय खाल्लं प्लॉट एकदा मचाळला, मराठी शब्द बेकार आहे तो, मचाळला किंवा खालीवर होणे, ती झालं की मग पुढं प्रॉब्लेम असे दा की मग ती आता समजा तुम्हाला 16 रुपये रेट भेटलाय आणि प्लॉट जर मचाळलेला असला, मी म्हणतो जरी बी गडा असा पडला, पण तुमची वन टाइम 300-500 गड कटिंग होत नाहीत, 100-150 होत्यात, तर तो माल मागतो पिकअपवाला. मग पिकअपवाल्याने मागितलं की डिफरन्स पडतो 5 ते 7 रुपयाचा. 5 ते 7 रुपये डिफरन्स पडला की तो खर्च, कष्ट आणि वेळ गेलेला ती परत काढूच शकत नाही आपण. त्यासाठी उत्तम टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापरा पाहिजे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव फक्त सांगा बरं थोडक्यात. संतोष बोत्रा, तालुका उस्मानाबाद. ही जी आपली केळी ही लावून किती महिने झाले केळीला? त्याला 5 महिने झाले, म्हणजे 5 महिने झाले. जानेवारीत लागण. जानेवारीची लागण आहे. तर आजची तारीख किती आहे? आज 27/7/2024. की या केळीत काय बदल होत्यात ते आपण पाहणार आहे. 1 महिन्यानी, 1.5 महिन्यानी, आपल्या वेळेनुसार 25 दिवस. तर तुमची वैयक्तिक काय अपेक्षा ह्या केळीत काय बदल व्हावा असे? हाईट वाढावी, बुंदा मोठा व्हावा, बरोबर, गड चांगलं, सगळेच तीच अपेक्षा असते. पाला असा चांगला दिसला पाहिजे, म्हणजे एकदम काळोखी राहिली पाहिजे. काळोखी राहिली. म्हणजे आपण काय विचारतोय आज मुद्दाम, आज आपण विचारल्यानंतर व्हिडिओतनं विचारतोय, व्हिडिओतनं दावायचे आपल्याला शेतकरी मित्रांना झालेला बदल. मला सांगा, आपल्याला घरी बी देता औषध किंवा तिथं बी सगळं देता येतं, पण तसं आपल्याला करायचं नाही, कंपनी ठेवीतच नाही कामाला, जसं आहे तसं दावायचं. तर आपण काय करू, येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात ह्याची जी काय बदल होत्यात ती आपण पाहूया. लोकेशनासाठी काय केलंय, कॅमेऱ्यात दिसतंय पाठीमागे तुमच्या चिंचेचं झाड आहे आणि मधून एक रस्ता आहे, बरोबर आहे का नाही? कांदा आहे आणि थोडा साहेब कॅमेरा फिरवा, साईडला कांदा आहे, असं प्लॉट आहे. पूर्ण कॅमेरा फिरवून घ्या बरं आता, असंच दमान घ्या फिरवून. आणि तुमच्या इकडल्या बाजूला बरोबर आहे का नाही? हे आपला ही बी केळीचा प्लॉट आहे. ह्याची किती लागण तारीख आहे? मार्च 11 मार्च. 11 मार्च. म्हणजे आता किती महिन्यात झाला? मार्च 4 महिने होऊन गेले ह्याला, बरोबर आहे का? त्या प्लॉटला 5 महिने आणि ह्याला 4 महिने. रस्ता मध्ये आहे. आता
तुम्ही दोन्ही बी प्लॉटला वापरण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे खूप छान घेतलाय निर्णय घेतलेला एकदम योग्य घेतलाय ती आम्ही म्हणणं चुकीचं असतं नाही नाही. तुम्ही म्हणला आपल्याला थोड्याला वापरायचंय मला दोन्हीला वापरायचं म्हणलं दोन्हीची बी आपण पूर्वावस्था काढतोय हा. तर त्याला 4 महिने झाल्यात तर आज तर बघितलं समजा ही तुटाळा असेल ही झाड खालीवर समजा झालेलं. बारीक आहे खालीवरपणा झालाय ही झाड मोठं आहे आपल्या बाकीच्या वर आहे लांब बरोबर आहे का ना जी काय आहे ती आहे कॅमेऱ्यात दिसतंय तर ह्या दोन्ही बी प्लॉट मध्ये ही झाडं किती आहेत आपली 3,500 तर 3,000 असते. ही 3,000 आहे ती तर ह्याच्यात बी जी काय बदल होतोय आणि त्या बी प्लॉट मध्ये ती येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात आपण व्हिडिओच्या स्वरूपात पाहूया दिलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद सर साहेब नमस्कार नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात संतोष रामराव शेळके, मुक्काम बोहत्रा, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. रक्षाबंधन हा, रक्षाबंधन. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर ह्या केळीसाठी आपण वापरावा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्हाला 27/7/2024 ला पहिला डोस दिली. बरोबर 27/7/2024 ला आपण पहिला डोस दिलता तर आपली झाडं किती आहेत सगळी ही सगळे 6,000 झाड आहेत. 6,000 आहे ती पण 6च असतील. 6,000 झाड आहे ती तर ह्यासाठी आपण वापरावा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारीख आहे आपली पहिली जी हा, काय हा. तारखेला घेतलेलं हम्म. तर वापरावा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्हाला जसं शेड्यूल सांगितलं तसं सोडल्यावर तुम्हाला ह्यात वेगळं काय वाटलं बरं नाही नाही, चांगलं म्हणजे बोंदा बी मोठा झालाय. पानाची बी जाडी अशी वाढली. बरोबर आहे आणि आता पाला हाणलात काळोखी बी आहे त्याला. जाड राट पान आले ते रबनेसपणा जास्त आहे आता काय आहे, पूर्व अवस्थेत खायचं आपण ह्याच झाडापाशी होतो. झाडापाशी. तुम्ही तिथंच होता मी इथं इथंच होतो हा. आणि आपल्या समोर अशी वाट आहे मधनं बरोबर आहे का नाही मधून पाठीमागे चितचं झाड दिसतंय आणि असं थोडा साहेब कॅमेरा घ्या पूर्ण गोल फिरवून हळूहळू कांदा आहे आपला बरोबर आहे का नाही उजव्या साईडला कांदा आहे तर ह्याच्यावरती तुम्ही मार्गदर्शन वापरल्यावर तुम्ही मला फोन केला की साहेब आपल्याला कांद्याला बी वापरायचंय बरोबर आहे का नाही कांद्याला बी आपण फवारणी घेतल्यात घेतली एक फवारणी एक घेतली रोवर आणि सिलिकॉनची गुरुतरी एकच फवारणी घेतली बरोबर आहे तर कांदा बी आपल्या त्याच्यात निघलाय पहिल्या अवस्थेत कांद्याला बरोबर आहे का नाही मग तुम्ही जी ही वापरा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय ह्याच्यावर तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधानी का हाय चांगला रिझल्ट आहे. चांगला रिझल्ट जर आता जर बघितलं आपण ही झाडाच्या ठिकाणी होतो आपण किंवा पाला जर बघितला तेव्हा साहेब कसा वाचतोय हो का कडक पण आहे पाल्यात कडक पान आहे आणि पाठीमागे निघणारा जो पाला आहे वरचा सरळ पोगा निघतो. सरळ फोगा निघतोय असा झुक्या पाला निघतोय बरोबर आहे का नाही रुंदी आपण काय केलं वाटाच्या अलीकडच्या साईडला इथं उभा आहे बरं का तसंच थोडस पलीकडे गेलतो त्या शूटिंग मध्ये हाईच पाहिल्या तस कडला एकदम उभा होतो बांधापाशी बरोबर आहे का नाही म्हणजे जी काय हाय परिस्थिती एकाच दिवशी आपण मार्गदर्शन सगळ्याला सोडलं एकाच दिवस सोडलं बरोबर आहे का नाही ही वाट आहे मधनं आणि वाटच्या डाव्या साईडचा प्लॉट आहे ही त्यावेळेस बी ही झाडं दिसते ती किवडी होती ती आपण काय बोलायचंच नाही त्यात दिसतंय ती बरोबर आहे का नाही पहिले आता बी ही झाड आता जर पाला हाणला कसा वाचतोय बघा कसा आवाज येतोय ताडपत्री सारखं वाजतंय येतोय का नाही आता काय आहे आम्ही मान्याला किंवा आपण घरी बसून मान्याला नाही कोण आपलं मान्य करीन सांगा बरं नाही बरं आता एवढा पाऊस आला मी टाळलं का बरं सर नाही मग काय हिथं ज्या वेळेस येईन त्यावेळेस आपल्याला खरी परिस्थिती कळते बरोबर आहे का नाही आता ही जी तुम्ही वापरा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरलंय बरोबर आहे का नाही तर एक इतर शेतकऱ्यांना मग तुमचा एक आपुलकीचा संदेश काय असेल बरं सर वापरा म्हणून सांगेल चांगला रिझल्ट आहे. बरोबर आहे एक वेळ वापरून बघितलं कळतंय ऑटोमॅटिक. बरोबर आहे तुम्ही जी ही वापरा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय त्याच्यावरती आजच्या परिस्थितीला समाधानी हाय चांगला रिझल्ट चांगला आहे. बरोबर आहे वापराय काय हरकत नाही. तर तुम्ही जसं घडलं तसं सांगितल्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गॅनिक कडून तुमचं खूप खूप धन्यवाद सर.
साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता कॅमेऱ्याकडे बघून सांगा. माझं नाव रोहित संतोष शेळके, हा. राहणार बोत्रा, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आता आपले रामेश्वर गोगरे सर तुमच्याकडे 27 जुलै 2024 ला आलते. हा. आज तारीख किती आहे? आज 20 आहे. 21 21. 21/10/2024. तर ह्या प्लॉटला गोगरे साहेब आपले किती डोस झालेत एक महिन्याच्या अंतराने? 3 डोस झाले 3 डोस झाले. जे काय म्हणजे तुम्ही 20 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या किंवा 25 दिवसाच्या जे दिला असेल तुझ्या शेड्यूलवर आहे. मग मला काय म्हणायचं साहेब, हे मार्गदर्शन साहेबांकडून वापरल्यानंतर केळीत बदल काय काय जाणवले? हा, बदल झाला, बुंद्यात वाढ झाली, फणी लांब पडली, निस्वन चांगली झाली निस्वन चांगली झाली, आणि घड पण चांगले पडले. हा, घड पण चांगली. घड पडले जरा दावा जरा आतमध्ये. किती किती पाण्या पडले त्याला? 13-14 फण्या आहे. 13-14 फाण्या पडलेल्या आहेत. हा. बरोबर आहे का? बघा बरं गोगरे सर, 1 2 एक मिनिट पहिल्यापासून मोबा. 1 हा. 2 हा. 3 4 हा. 5 6 7 8 हा. 9 10 11 12 13 14. 14 फणी धरली फार, हा. पण ते धरायसारखे नाही ती गोंडा फणी, कारण ह्याच्यात एक एक केळ बारीक आले हो का. काढावं लागेल ना. हा, नाही काढावं लागेल ना, ती अख्खी फणीच काढायची आणि त्याच्यावरची एक फणी काढायची. हा, फणी. म्हणजे आपल्याला जर बारीक बघितलं तर घड एकदम छान पद्धतीने पडलेले आहेत. बरोबर आहे का? आणि वादी पण चांगली, लांबडी, कलर क्वालिटी सगळं आहे. आणि आतमध्ये जी निस्वन झालेली आहे आपल्याला इथं दिसती समोरच. किती टक्के निस्वन झाली? आज 80% झाले. 80% निस्वन झालेली आहे. बरोबर आहे का नाही? हो. तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत? हा. हा. ओके. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, रामेश्वर गोगरे सरांकडून आणि गजानन साळुंके सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष शेळके, मुक्काम बोत्रा, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. ह्या आपल्या केळीसाठी आपले रामेश्वर घोगरे सर आहेत, ह्यांच्याकडून तुम्ही वापराबाई ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन आतापर्यंत सोडलेलं आहे. 4 वेळा सोडले. 4 वेळा सोडलेले. तर हे जे काही तुमच्याकडे ज्यावेळेस आपले घोगरे सर आलते त्यावेळेस पलीकडच्या कोपऱ्यावरून एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली. आता पण आपल्याला तिथे जाऊन काढायची, पण आता आपण आतमध्ये माल कसा आहे, असा कसे बाबा केळी फुगली काय, आपण हे थोडस पाहण्यासाठी आपण आतमध्ये आलोय. तर आता ह्या केळीसाठी तुम्ही ज्या तारखेपासून वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरण्यास सुरुवात केली, मग मला काय म्हणायचंय, तुमच्या शेड्यूल मध्ये ही ऍड केलंय तुम्ही, बरोबर आहे की नाही? मग ऍड केल्यामुळं ज्यावेळेस तुम्ही पहिला डोस सोडला त्याच्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे, ह्याच्यात काहीतरी धमक आहे? 4-5 दिवसात जाणवले फरक. 4-5 दिवसातच. म्हणजे मी तुम्हाला काय विचारतोय, 5 दिवसाचं काय शेतकऱ्यांचं म्हणणं येते, काय शेतकऱ्यांचं 10 दिवसाचं येते, काय शेतकऱ्यांचं 15 दिवसाचं येते. 5-6 दिवसात. तर आता ह्याचं कारण असं की हे दिवस महाग पुढं का होत्यात, तर ज्या त्या जमिनीच्या ताकदीनुसार ही रिझल्ट तसा दिसतोय. ज्या जमिनीला रिझल्ट 15 दिवस दिसायला लागतात त्या जमिनीचं ओळखून घ्यायचं की आपण ताकद कमी, म्हणून रेग्युलर घेतलं आणि त्याच्यामुळे तर तरी रेग्युलर घ्या. नाही जमिनी ताकदीचं तरी आपण सोडलं. प्रत्येक महिन्याला तुम्ही महिन्याचे आता 4 डोस झालेले आहेत. आणि तुम्ही एक वेळेस नव्हता, आम्ही दोघं येऊन गेलो. तर मग मला काय म्हणायचंय, आता केळीमध्ये खूप शेतकरी अलीकडे जास्त म्हणजे केळीकडेच वळल्यात. त्याचं कारण असं की ऊसाचे पैसे आणि केळीचे पैसे ज्यावेळेस नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि तुलना होती की तुमचा किती ऊस, माझी किती केळी, तुम्हाला किती खर्च झाला ऊसाला, मला किती केळीला खर्च झाला, तुमचं उत्पादन किती, माझं किती, ह्यावेळेस ज्यावेळेस गप्पा चालतात त्यातनं प्रत्येक जण आज एक निर्णय घेतोय की मला केळी लावायची. तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं ह्याचं? बरीच लावणार इथे आता. हा, मग पण एक विषय असा आहे की केळी लावणारी संख्या वाढलेली आहे, पण केळीचं पूर्ण माहिती नसल्यामुळं आपण आपल्यातला कुठला शेतकरी जरी असला खर्च आणि कष्ट करायला कमी नाही, पण ज्यावेळेस केळीचा प्लॉट बिघाडतो त्यावेळेस मात्र आपला झालेला खर्च निघन का नाही शाश्वती नसते. खालीवर झालं ना हे बी थोडं, बरोबर आहे नाही? पण ज्यावेळेस आपण तुम्ही वापराबाई ऑर्गॅनिकला कंटिन्यू केलं, तुम्हाला तिथनं पुढे असं वाटलं का की आपला प्लॉट डिप्रेशन मध्येच आहे, खालीवर झाला, आता कसं करू? 1 नंबर आला पण, आहे का नाही? म्हणजे डिप्रेशन मधून बाहेर काढायचं प्लॉटला म्हणलं तर वापराबाई ऑर्गॅनिक तिथे योग्य आहे.
बरोबर आहे का नाही? आता आपण सहजासहजी व्हिडिओ चालू असताना बी आपण मोपल्यात आणि आता पण आपण मोपू. ह्याला फण्या किती आहेत घोगरे सर मोपावर? 1 2 हा. 3 हम्म. 4 हम्म. 5 6 हम्म. ही 7 ही राहिली. ही 1 8 हा. ही 9 10 10 11 11 हा. 12 हा. 13 आणि 14वी गोंडा फणी जी 12-13 फण्या आहेत सगळ्या. समोरची बी घ्या बरं मोपून घोगरे सर. मापावर वर 1 2 पलीकडे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आणि हे 13 12-13 आहेत. 12-13 म्हणजे 13 आता ह्याला किती पल्ले असते मी म्हणतो 15 तरी पल्ले असते आणि तेव्हा तुम्ही 13 धरलेत. हा 2 उडवले. हा 1 2 1 2 1 2 1 2 उडवले. उडवलेले आहेत. मग मला काय म्हणायचं, जी काही केळी क्षेत्रात नवीन आणि जुने आहेत आणि ज्यांचं काय कष्ट करून खर्च करून प्लॉट बिघडल्यात त्यांनी वापरायला पाहिजे. त्यांनी वापरायला पाहिजे. आणि जे काही अगदी केळीत माझी तारांबळ नाही झाली पाहिजे, आज मी वेगळा शब्द काढतोय की केळीत माझी तारांबळ नाही झाली पाहिजे असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी पण वापरा बायोरेनिक पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरावं. ह्याचं कारण पण असं सर, रिझल्ट आहे. नाही रिझल्ट तर आहे, पण आपल्या शेतकऱ्यांची जिरती कुठं? आता जिरती म्हणताना सुद्धा माझ्या जीवावर येते बोलताना, कारण ही आपल्याला जिरवायची नाही म्हणून तर हे कर्म चाललंय आपलं. पण आपली जिरती कुठं आपल्या शेतकऱ्यांची? की आपण ज्यावेळेस कष्ट खर्च करून वेळ देऊन कुठलाही पीक असेल, केळी असेल, ऊस असेल, तरकारी मधलं व्हेजिटेबल मधलं असेल किंवा बागेमधलं असेल कुठलं, अगदी मी म्हणतो डाळिंब असेल, द्राक्ष असेल, आपण सगळं आपल्या पद्धतीने आपल्या अनुभवानुसार खर्च करतो, वेळ देतो आणि वय त्याचं होतं आणि वयानुसार त्या पिकाची वाढ नसती. त्यावेळेस लक्षात येतं आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला की मी कुठंच चुकलो गड्या. मी म्हणतो तुम्ही कुठंच चुकला नाही वैयक्तिक. त्याचं कारण असं की कष्ट आणि खर्च करायला आणि आपण तिथं वेळ द्यायला कमी नाही पडलो, पण उत्पादन तसं दिसना, वयानुसार पीक तसं दिसना. त्याचं मूळ कारण हे वय काढतंय ही मात्र. नाही वय काढतंय, पण याचं मूळ कारण हे की 34 प्रकारचे कंटेन टाकलेले खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, खाल्लेलं वय बाहेर काढणे आणि वयानुसार वाढ करणे. वयानुसार वाढ करणे ही वापरा बायोरेनिक करते. आता मार्केटमध्ये काय झालं याच्यावर बोलायची गरज नाही. थोडे सगळे संघ होते ह्याच्यामुळे. निस्वन एकसारखी होती. तुमची निस्वन किती महिन्यामध्ये झाली? 1 महिन्याच्या आताच झाली. आज झाली. आपली टोटल झाडं किती ती? ही 2900 झाड आहेत. 2900 झाडाला तुम्ही 4 डोस कंटिन्यू केलेले? नाही पडेल आहे की अजून ती पलीकडे पण आहे. 3600 झाड आहेत पडेल. टोटल किती हजार झाडांना वापर? बघा किती 3600 1900 म्हणजे 3 2 6,500 6,500 झाडाला वापरले 1 टाइम 4 डोस. आणि आता हे 5वा पण आपण सोडणार की शेवट आपल्याला हे जे राहिलेले थोडेसे आहे. म्हणजे आता आपला माल किती कटिंग झाला, किती टक्के? 300 350 झाड गेली असतील. हा म्हणजे जे काय पहिल्यांदा निस्वन झाली त्याची एक गाडी तुम्ही काढली, मग 300 350 झाडामध्ये आपल्याला सरासरी कितीच एक घड पडला असं तुम्हाला जाणवलं? 25-30 किलोचा पडला की घड. 25 ते 30चा आपल्याला घड आलेला आहे. आणि आपल्याला जे आता किती दिवसापूर्वी कटिंग झालेला माल आहे हा आपला? 8 दिवस झाले. 8-10 दिवस. 8. मग रेट काय भेटला बरं आपल्याला मार्केटचा? 16 ने भेटला म्हणा. आपल्याला 16चा रेट भेटला. मग मला काय म्हणायचं बघा, उदाहरणार्थ आपण एक निगेटिव्ह विचार करू नये, पण आपल्याला करणं पण गरजेचं आहे की उदाहरणार्थ तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारलं नसतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने केळी आणली असती तर एका महिन्यात निस्वन झाली असते का? नाही दमान निस्वन होते, है का नाही? आणि जर आज चांगल्या बॉक्स पॅकिंगला जर 16 रुपये रेट आहे तर थोडक्यात लोकलवाल्यांचा रेट काय येतो? लोकलला किती असतं? 8-9 रुपये 10 रुपये. बरोबर आहे ना? मग मला काय म्हणायचंय, 9 रुपये नाही आपण 10 रुपये पकडू, पण आपल्याला जर आपण लोकल कडे जाता जाता जर आपण बॉक्स पॅकिंग कडे जात असेल, क्वालिटी चांगली म्हणते ना व्यापारी नेतानी, बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं आपल्या शेतकऱ्यांना चांगली आहे, शायनिंग चांगली येते, वादा चांगला पडतोय, 2 फणीच्या मध्ये अंतरी चांगली, जास्त फण्या पडतात. ठेवल्यात आपण तुम्ही 12-13 तो पार्टी वेगळा आहे, पण फण्या जास्त पडतात आणि 14-15 फणी पडते. हा, आणि दांडा लांब राहतोय. सगळ्यात महत्वाचं, जर ह्या कसाही प्लॉट वरती आता आपण कॅमेरा फिरून जर घेतला तर तुमच्या बागेवरती करप्या आहे का? नाही काय नाही. 100 करप्यासाठी काय फवारलं का? नाही काय नाही. हा होपावर 10 तरी पान आहे, 10-11 पान आहे. 1 2 3 4 5 वर 1 6 7 8 आणि ती वर 9-10 पान आहे. 9-10 पान आहे ती. 9-10 पालं चांगले आणि प्लॉटला कलर क्वालिटी आहे. सगळ्यात महत्वाचं, प्लॉट आपला हिरवागार आहे, हे आज आपल्याला दिसतंय. बुंदा चांगला आहे. एकदम ह्याच्यावर जर बघितलं ना, चमक कसली दिसते स्वदेशान कॅमेरा. हो,
चमक शायनिंग आहे मालाला. नाही नाही, तुम्हाला आता या परीस सांगतात म्हणले प्लॉट चांगला आहे म्हणले. आता नाही, आपण नाही. बघा येणार येऊन गेलेलं का नाही हा. 4-2 तरी फोन द्यायचं. हा प्लॉट चांगला आहे. कलर चांगला आहे ना त्याचा. खरंय, खूप कलर येतोय. शायनिंग चांगली आहे. म्हणजे काय फवारायची गरज पडली नाही. काहीच जर फरक नाही. आपल्याला दिसलं तर फवारणं गरजेचं आहे, तो पार्ट वेगळा आहे. पण गरज पडली नाही. गरज का नाही पडली? आता कशाला 1 महिन्याच्या आत सगळं पूर्ण होतंय. नाही आता होईल, पण नाही गरज का नाही पडली तर तुम्ही कंटिन्यूपणा केला. कारण पीक जर सुशिक्त असेल ना तर ते सहजासहजी कुठल्याच रोगाला बळी जाणार नाही. आणि समजा मी म्हणतो गेलं बी चुकून तर एका दुसऱ्या स्प्रे मध्ये ती येईन जाग्यावर, बरोबर आहे का? महिन्याच्या आतच आपण सोडलं होतं सगळं. महिन्याच्या आतच सोडलं. नाही तुमचे कॉल जे व्हायचे ना कधी मध्ये माझ्या समोरच असायचं सर, तुमचा कॉल असायचा, साहेब आपल्याला पुढचा डोस बरं का. महिन्याच्या कधी आतच मध्ये घेतलं. तुम्हाला तिथं डायरेक्ट परांड्यात दिलेत पुढे जाताना, बार्शीला उस्मानाबादला जाताना परांड्यात मध्ये ठेवलं तुम्ही यायचे. होतं एक बार. हा की नाही तुम्ही माझ्या समोर एकदा घेतली घेतलं होतं. हा की साहेब तुम्हाला नाही वेळ पण मी परांड्यात येतो, तुम्ही चालले तिकडे तर पुढचा डोस देऊन जा, परत कधी येणं होतंय. फवाराय कमी पडलं होतं. मला काय म्हणायचंय, जी काही केळीत नवीन जुने आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक काय सांगू शकाल? कारण आज शेतकरी कष्ट कराय खर्च कराय कमी नाही, फक्त दिशा आणि दशा 2च शब्द आहेत. दिशा भेटली की आनंद आहे, दशा जवळ आले की ते आनंद कुठे गेलाय कोणाला सांगायसारखा नाही. नवीन वाल्याने वापरायला पाहिजे बघा हे. हा? ज्याला काय कळत नाही का हा. नवीन हा त्यांनी वापरलं तर म्हणजे चांगलंय. आणि कळतंय त्याने वापरले अजून काय होईल. ते तर चांगलंच की मग. म्हणजे मी काय म्हणतो ऐका, आपण मराठी म्हणे पावणारा बुडतो. हा. मग मी म्हणतो अनुभवी आहेत ना, आनंद आहे की आपल्याला कुठं दुःख आहे. पण ज्याला अनुभव शेतकऱ्यांनी- आलाय ती तर वापरते दरवर्षी. समजा अनुभवी नवीन तर अवश्य वापरायला पाहिजे. नवीन तर अवश्य वापरलं पाहिजे. कारण विषय त्याचं असा आहे, वय फी खाणार नाही काय नाही. हा वय खाल्लं प्लॉट एकदा मचाळला, मराठी शब्द बेकार आहे तो, मचाळला किंवा खालीवर होणे, ती झालं की मग पुढं प्रॉब्लेम असे दा की मग ती आता समजा तुम्हाला 16 रुपये रेट भेटलाय आणि प्लॉट जर मचाळलेला असला आणि मी म्हणतो जरी बी गड असा पडला पण तुमची वन टाइम 300-500 गड कटिंग होत नाहीत, नाही. 100-150 होत्यात, तर तो माल मागतो पिकअपवाला. मग पिकअपवाल्याने मागितलं की डिफरन्स पडतो 5 ते 7 रुपयाचा. 5 ते 7 रुपये डिफरन्स पडला की तो खर्च, कष्ट आणि वेळ गेलेला ती परत काढूच शकत नाही आपण. नाही. त्यासाठी उत्तम टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापरा वापरा तर तुम्ही आजच्या परिस्थितीला हे वापरा बायोरॉनिक्सचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत हाय रामेश्वर घोगरे सरांकडून. आणि इथनं पुढे पण तुम्ही जे काय प्लॉट करणार आहेत त्या वापरा. सगळ्यांना तुम्ही कंटिन्यू वापरा. करणार आहेत. ओके, दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीने सांगितलं त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप धन्यवाद. राम राम.